नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। भाटे समुद्रकिनारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यामधूनही पर्यटक दाखल झालेले आहेत। रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहूया। वर्ष 2025चा आज शेवटचा दिवस आणि याच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक हे कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। सूर्यनारायणाला हा शेवटचा या ठिकाणी दंडवत घालण्यासाठी हे पर्यटक विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि आपला आनंद या कोकणच्या निळाशार आणि स्वच्छ समुद्रावर द्विगुणित करत आहेत। आणि एक मजेत आणि मौज मस्तीमध्ये हे वर्ष सरत असतानाच आज पर्यटक देखील मोठ्या संख्येने कोकणाच्या या समुद्रकिनाऱ्यावर दाखल झालेले आहेत। भाटे समुद्रकिनाऱ्यावर आपण आहोत आणि आपण पाहिलं तसे पर्यटक आहेत। काय सांगाल 2025 हे शेवटचा दिवस, शेवटचा टायमिंग आणि अशा पद्धतीने मी कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यावर आलेलो, काय सांगा? समुद्र किनाऱ्यावर आम्ही दरवर्षी नेहमीच येतो। सनसेटचा खूप आनंद म्हणजे असा खूप घेण्यासारखा आणि खूप म्हणजे असा सीन खूपच लाजवाब आहे, अविस्मरणीय आहे। आणि आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहोत सगळेच, माझी फॅमिली वगैरे घेऊन, आणि खूप छान वाटतं आम्हाला असं नेहमी। आणि गेल्या 2025ला म्हणजे बाय बाय आणि 2026चं आम्ही स्वागत करतो आणि सर्वांनाच ते 2026 हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, हॅपी न्यू इयर असं खूप छान जावं। या सरत्या वर्षाला निरोप मोठ्या आनंदामध्ये ते देत आहेत। आणि रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनाऱ्यावर आपण पाहिलं तर या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, भाटे, रत्नागिरी।